नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या एमपीएससी डेली आन्सर रायटिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक आंतरराष्ट्रीय संबंधांवरचा प्रश्न डिस्कस करणार आहोत. प्रश्न उत्तर लिहित असताना तो किती शब्दांसाठी विचारलेला आहे त्याच्यावरती पण आपल्याला लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण माहिती खूप जास्त असू शकते. दोन देशांमधले संबंध, त्याची खूप माहिती आपल्याला असू शकते, पण लिहित असताना परीक्षेमध्ये कितपत लिहावं हे पण आपल्याला कळणं खूप जास्त गरजेचं आहे. तसं काहीसा हा प्रश्न आहे. भारत श्रीलंका संबंधांवरती तो प्रश्न आहे, पण लिहायचं आपल्याला फक्त 150 शब्दांमध्ये. मग तो कसा लिहावा आपण बघूया. प्रश्न काय आहे की भारत हा श्रीलंकेचा जुना मित्र आहे आणि मागील विधानाच्या प्रकाशामध्ये श्रीलंकेतील अलीकडील संकटात भारताच्या भूमिकेची चर्चा करा. आपल्याला माहिती आहे अलीकडेच एक आर्थिक संकट उद्भवलं होतं श्रीलंकेमध्ये. तर प्रश्न आहे करंट अफेअर्स वरती, पण जोड त्याला कसं देतं बघा. हा युपीएससी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्याला जोड काय दिला की भारत हा श्रीलंकेचा जुना मित्र आहे. मग अभ्यास करत असताना तुम्हाला भारत आणि श्रीलंकेचे संबंध जे काही आधुनिक काळातलेच नाही तर ऐतिहासिक संबंध पण तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे, कारण प्रश्न तसा विचारलाय. फक्त करंट अफेअर्स वरती नाहीये. हे पण नीट समजून घ्या की प्रश्न कसे विचारले जातात. त्यामुळे एखाद्या देशाबरोबर भारताचे संबंध कसे राहिलेले आहेत हे आपल्याला पूर्वीपासून सगळंच माहिती असलं पाहिजे. आणि या प्रश्नाचं विश्लेषण आपण हा वरचा मुद्दा लक्षात ठेवून करायचा आहे की भारत श्रीलंकेचा खूप वर्षापासूनचा किंवा जुना मित्र आहे आणि मग भारताची भूमिका काय राहिली श्रीलंकेच्या या सगळ्या संकटामध्ये. ऍज युजल आपण सुरुवातीला काय बघतो की फोकस काय आहे प्रश्नाचा आणि लोकस काय आहे. या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे लोकस काय ठरतो आपला, तर श्रीलंकेतील अलीकडच्या काळात संकटात भारताची भूमिका काय होती. श्रीलंकेमध्ये जे संकट उद्भवलं त्याच्यात भारताने काय भूमिका घेतली ही आपल्यासाठी जास्त महत्वाची माहिती असणार आहे. आणि मग लोकच काय, तर भारत हा श्रीलंकेचा जुना मित्र आहे. म्हणजे या भागावरती आपण खूप जास्त सविस्तर लिहित बसायचं नाहीये, तर नेक्स्ट हा जो भाग आहे याच्यावरती आपल्याला जास्त सविस्तर याच्यामध्ये लिहायचं आहे. मग हा आपला फोकस असेल आणि हा भाग आपला लोकस असेल. ओके, आता पुढे जाऊया. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहाल. आता प्रश्न पहिला काय आहे की भारत श्रीलंकेचा जुना मित्र आहे. मग तो जुना मित्र कसा आहे याच्यावरती आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये थोडं लिहावं लागेल. तर तुम्ही लिहू शकता की साधारण मागच्या 2,500 वर्षांपासून भारत श्रीलंका ऐतिहासिक संबंध आहेत. मग ते संबंध कसे आहेत किंवा आपण मित्र कसे आहोत, तर सांस्कृतिक अनेक साम्य आपल्यामध्ये आहे. धार्मिक सुद्धा बौद्ध धर्म असेल तर भारतातून श्रीलंकेमध्ये गेला, तर धार्मिक अनेक संबंध आहेत. भाषिक संबंधांवरती पण आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिक संबंधांमुळे भारत श्रीलंका हे खूप जुने मित्र आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण भाषिक म्हटलं की तमिळ हा जो समाज आहे, तामिळनाडू आणि श्रीलंकेमधला तमिळ समाज, तर भाषा याच्यामध्ये पण आपल्यामध्ये बरेच साम्य आहे. आणि म्हणून साधारण 2,500 वर्षापूर्वीपासूनचे संबंध आपण इथं दाखवू शकतो. पण हा लोकस असल्या कारणाने याच्यावरती खूप जास्त आपण लिहिणं योग्य ठरणार नाही, त्यामुळे एवढंच लिहून आपण थांबायचं इथे. मग बॉडीमध्ये काय लिहिलं पाहिजे, तर आपला जो फोकस आहे त्याच्याबद्दल जास्त लिहिलं पाहिजे. मग भारताने या संकट काळामध्ये काय भूमिका निभावली किंवा कशी मदत केली श्रीलंकेला हे आपल्याला इथे लिहिलं पाहिजे. इथं काय लिहू शकतो आपण, तर श्रीलंकेला भारताने सहाय्य केलं आणि फर्स्ट रिस्पॉन्डेंट होता. जशी संकट तिथं उद्भवलं तर मदत करणारा भारत हा पहिला देश होता. ही सुद्धा एक खूप महत्वाची बाब याच्यामध्ये आपल्याला निदर्शनात येते. आणि मदत करत असताना तटस्थ होता, कुठली राजकीय भूमिका घेऊन किंवा परत त्याच्या बदल्यात काय मिळेल असा कुठलाही विचार न करता, नॉन रेसिप्रोसिटी त्याला म्हणतात. तर हा आंतरराष्ट्रीय संबंधामधला कॉन्सेप्ट आहे की कुठलीही परत काही मिळवण्याची इच्छा न ठेवता आपण त्यांना मदत केली आणि फर्स्ट रिस्पॉन्डंट होता. कारण अलीकडच्या काळामध्ये चायना श्रीलंकेचे संबंध पण बऱ्यापैकी चांगले होते, पण भारताने पहिल्यांदा मदत श्रीलंकेला केली. कोणत्या स्वरूपामध्ये मदत केली, तर मानवतावादी मदत केली, ह्युमॅनिटेरियन मदत केली, आर्थिक म्हणजे फायनान्शियल आणि पर्यटन क्षेत्रामध्ये पण मदत केली. मग तुम्ही मानवतावादी मदत केली म्हणजे नेमकं काय केलं, तर आरोग्य क्षेत्रामध्ये औषध पुरवठा भारताने मोठ्या प्रमाणामध्ये पुरवला. त्यानंतर अन्न सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा यासाठी लागणाऱ्या ज्या काही सगळ्या मदत असेल ते आम्ही देऊ असं भारताने शब्द दिला. कारण आरोग्य तिथे जे संकट उद्भवलं होतं त्याच्यामध्ये काय झालं होतं की तिथल्या दवाखान्यांमध्ये औषधं शिल्लक नाहीयेत, अन्न मिळत नाहीये, इन्फ्लेशन किंमत वाढ प्रचंड 50% पेक्षा जास्त झालेली आहे, ऊर्जा संकट आहे म्हणजे लाईट नाहीये, इलेक्ट्रिसिटी नाहीये कारण प्लांट सगळे बंद पडलेले आहेत.
तर अशी जी मदत लागणार आहे, आता या बेसिक गोष्टी आहेत, फंडामेंटल गोष्टी आहेत, त्याच्यासाठी भारताने मदत देऊ केली. त्यानंतर आर्थिक मदत पण दिली वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. जवळजवळ आपण 4.5 अब्ज अमेरिकन डॉलरचं सॉफ्ट लोन दिलं, आपण कर्ज दिलं, जे खूप कमी व्याजदरावरती दिलं जातं. तर हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर परकीय चलन साठ्यामध्ये पण आपण मदत केली, त्याला करन्सी स्वॅप म्हणतात. हा सार्क अंतर्गत येणारा देश आहे, त्यामुळे करन्सी स्वॅप पण केलं, कारण सगळेच व्यवहार भारतीय रुपयांमध्ये किंवा श्रीलंकेच्या करन्सीमध्ये होणार नाहीत, तर त्यांना डॉलर पण त्याच्यासाठी लागणार आहे. तर काही फॉरेन एक्सचेंज मधलं डॉलर्स पण आपण त्यांना देऊ केले, किंवा फॉरेन एक्सचेंज करन्सी स्वॅप ऍग्रीमेंट असं म्हणतात, तीही मदत आपण श्रीलंकेला केलेली. त्यानंतर पर्यटन क्षेत्रामध्ये पण मदत, कारण श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन हा खूप महत्वाचा घटक आहे. तर पर्यटन क्षेत्र पुन्हा उभा करण्यामध्ये, त्याला पूर्ववत करण्यामध्ये जी काही मदत लागेल ती पण मदत भारताने देऊ केली होती. तर एक 3 अशा मुद्दे महत्वाचे तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता बॉडीमध्ये. मग पुढे महत्वाचा भाग येतो तो म्हणजे कन्क्लुजन कसं करायचं. कन्क्लुजन मी नेहमी सांगतो, तो सोल्युशन देणारा असलं पाहिजे, फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. आणि एकंदरीत जर देशाबद्दल विचारलं तर भारत आणि श्रीलंका संबंधांचं पूर्ण चित्र दाखवणारं हे कन्क्लुजन असलं पाहिजे. मग याच्यामध्ये काय सांगू शकतो की भारताने पहिलं रिस्पॉन्डंट करून, पटकन मदत करून काय सुनिश्चित केलं, तर चीनी प्रभावाचा प्रतिरोध आपण केला, कारण चीनचा इन्फ्लुएन्स जास्त आहे, तर त्याचा प्रतिरोध आपण केला. तमिळ जी समस्या भारत श्रीलंकेमध्ये आहे ती कुठेतरी सौम्य करण्यामध्ये यांनी मदत होणार आहे. त्यानंतर भारतीय सुरक्षितता आपण सुनिश्चित केली आपण इथं. भारताचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत श्रीलंकेमध्ये ते सुनिश्चित झाले किंवा सुरक्षित झाले या मदतीमुळे. त्यानंतर योजनांचा उल्लेख करणं खूप जास्त महत्वाचं असतं. 2014 मध्ये नेबरहुड फर्स्ट ही पॉलिसी आपण राबवली होती की शेजारच्या राष्ट्रांना प्राधान्य जास्त दिलं पाहिजे. त्या धोरणाअंतर्गत आपण मदत श्रीलंकेला केली किंवा श्रीलंकेला मदत करण्यात प्राधान्य आपण दिलं. तसंच अजून एक योजना आहे सिक्युरिटी अँड डेव्हलपमेंट फॉर ऑल इन रिजन, सागर नावाचा एक उपक्रम भारत सरकारने सुरू केला होता. त्याच्यामध्ये पण इंडियन ओशन रिजन मध्ये जे काही देश असतील त्यांच्याबरोबर चांगले संबंध कसे प्रस्थापित करायचे, म्हणजे त्या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ, सिक्युरिटी अँड डेव्हलपमेंट फॉर ऑल इन द रिजन, असा हा सागर कार्यक्रम होता. तर या दोन्ही कार्यक्रमाला साजेसं मदत आपण श्रीलंकेला केली, असं कन्क्लुजन मध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, म्हणजे इथं तुम्ही काय सांगता की मला करंट अफेअर्स पण माहिती आहेत, की जे काही घडामोडी घडत आहेत भारतामध्ये ते पण माहिती आहेत, असं तुम्ही याच्यामध्ये दाखवू शकता आणि एक चांगलं कन्क्लुजन याच्यामधनं तयार होऊ शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा खूप छोटा प्रश्न होता, पण एक अंदाज येऊन जातो आपल्याला की बायलॅटरल रिलेशन्स जेव्हा प्रश्न विचारला जातो, 2 देशांच्या संबंधांवरती प्रश्न दिला जातो, तर त्याला कसं डील करायचं हे आपल्याला याच्यातनं कळू शकतं. ठीक आहे, आज इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे.